नमस्कार मंडळी, स्वागत आहे आमच्या गावाकडील जीवनातील डेली लाईफ व्लॉग्समध्ये. तर आज पण आपल्या शेतात नेहमीप्रमाणे खूप काम होतं. तर सर्वात आधी मी गेले होते फेरफटका मारताना मला हे अंजिराचं झाड दिसलं आणि तिथे मला ही 2 पिकलेली अंजिरंसुद्धा आज भेटलीत. त्यानंतर मिरच्यांच्या सारात मिरच्यांच्या रोपालाही खूप मिरच्या लगडलेल्या होत्या. मग त्या सर्व मिरच्यासुद्धा तोडून घेतल्या. आता त्यानंतर जसे आपल्या घरातल्या सगळ्यांना अंघोळ करायची तसंच आज डॉगीचा सुद्धा अंघोळीचा डे होता. मग चुलीवर पाणी तापवलं आणि डॉगीला अंघोळ घातली. तर आज हा पण अंघोळ एन्जॉय करत होता. नेहमीप्रमाणे काहीच त्रास देत नव्हता. कारण आता उन्हाच्या तडाक्यामुळं तो पण मस्त पाण्यात भिजणं एन्जॉय करत होता. नंतर त्याला छान टॉवेलने सुकवून साहेब रेडी झाले होते. मग त्यानंतर घरच्यांसाठी पण नाश्ता बनवायचा होता. तर आमच्याकडे जर चपात्या शिळ्या रात्रीच्या वगैरे उरल्या तर त्या फेकून न देता आम्ही त्याचा चपातीचा चुरमा किंवा काला करतो. मग फोडणी दिल्यानंतर मी चपात्यांचा अशा प्रकारे चुरा करून घेतला होता. मग त्यात आता फोडणीत हळद टाकली, तळलेले शेंगदाणे पण टाकले, जे की छान कुरकुरीत लागतात ह्या चपातीच्या चुरम्यासोबत. तर आता माझा हा चपातीचा काला रेडी झालेला आहे. तर माझी ब्रेकफास्टची प्लॅटर आज अशी दिसत होती. माझ्याकडे बाकरवडी, तिखट शंकरपाळ्यासुद्धा होत्या. तर त्यानंतर आम्हाला कापसाचे बोंड काढायला जायचे होते. शेतात आम्ही 2-3 कापसाची झाडं अशीच लावलेली देवाच्या दिव्याच्या वाती वळण्यासाठी. तर मला आज इतका कापूससुद्धा भेटला होता. दुपारच्या जेवणासाठी आज मी उडदाच्या आमटीचा बेत आखला होता. ही उडदाची आमटी खरंच खूप पौष्टिक असते. भाकरी, भात ही उडदाची आमटी, दुपारचं जेवण तर एकदम मस्त झालं. या सर्व गोष्टींच्या रेसिपी जसं की चुरमा, उडदाची आमटी याच्या रेसिपीज आणि त्याचे फायदे मी सर्व सविस्तर चॅनलवर टाकेलच. तर अशाच रेसिपी गावाकडच्या जीवनातील बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर दिवसाचा शेवट तर गोडच व्हायला पाहिजे, म्हणून संध्याकाळी आंबरस देखील बनवला होता. तर तुम्हालाही असेच गावाकडील जीवनाचे व्हिडिओज, रेसिपीज बघायला आवडत असतील, ट्रॅव्हल ब्लॉग्स बघायला आवडत असतील, नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.